विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत द एक्सक्रीटरी सिस्टीम ऑफ मॅन। हा जो टॉपिक आहे 10th 11th या दोन डिव्हिजनमध्ये इन्क्लूड केलेला आहे। 10thला जस्ट इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे। आपली जी एक्सक्रीटरी सिस्टीम आहे तिचे पार्ट आहेत अ पेअर ऑफ किडनीज, अ पेअर ऑफ युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर अँड युरेथ्रा। बघा, या आपल्या किडनी आहेत, दोन किडनी आहेत ज्या आपल्या ॲब्डॉमिनमध्ये लोकेटेड आहेत आणि राईट किडनी ही स्लाइटली लोअर आहे लेफ्टपेक्षा, कारण इथं वरती काय आहे, हिअर देर इज अ लिव्हर अँड ड्यू टू प्रेशर ऑफ लिव्हर दिस राईट किडनी इज स्लाइटली लोअर। नंतर त्याच्यापासून अराईज होणारे हे ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे ज्याला आपण म्हणतो युरेटर। लक्षात घ्या, शब्द काय, युरेटर, नाही तर आपण त्याला युटेरस म्हणतो। युरेटर हा एक्सक्रीटरी सिस्टीमचा पार्ट आहे, युटेरस हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे। नंतर हा जो पार्ट आहे याला म्हणणार युरिनरी ब्लॅडर आणि नंतर लास्ट जो पार्ट आहे दॅट इज द युरेथ्रा। आता आपले जे ह्या दोन किडनीज आहेत या दोघं कशा आहेत, असिमेट्रिकल, कारण ही स्लाइटली राईट स्लाइटली लोअर आहे आणि लेफ्ट अप्परला आहे। नंतर त्यापासून अराईज होणारे हे युरेटर आहे की जे किडनीमध्ये प्रोड्यूस झालेलं युरिन हे कॅरी करतील अप टू ब्लॅडर। नंतर हे दोन ब्लड वेसल आहे, रिनल आर्टरी की जे किडनीला ब्लड सप्लाय देणार आहे आणि रिनल व्हेन की जे किडनीपासून ब्लड कॅरी करणार आहे। म्हणजे ब्लड वेसल आहे ते एंटर किंवा लीव करतील किडनीला कुठून, या हायलस, हा जो पॉईंट आहे याला काय म्हटलं आहे, हायलस। हा नॉच आहे किंवा कॉन्केव पार्ट आहे, इनर पार्ट इज कॉन्केव अँड इट शो नॉच, इट इज कॉल्ड ॲज हायलम। आणि हा आउटर पार्ट काय असा आहे, प्रत्येक किडनीचा कॉन्वेक्स आहे। आपल्या किडनीचा शेप कसा आहे, बीन शेप। हा जो टिपिकल शेप असतो ना त्याला काय म्हणतो आपण, बीन शेप। या शेपला काय म्हणतात, बीन शेप। जसं सोयाबीनचा दाणा असतो त्याची जी सीड आहे ना त्याचा जो शेप आहे त्याला काय म्हटलं आपण, बीन शेप। त्या सोयाबीनला बियरना आपण म्हणतो किडनी शेप, इथं आपण काय म्हणतो बीन शेप, पण हा जो डेफिनेट शेप आहे याला काय म्हटलं आपण, बीन शेप। मग आता इथं लक्षात घ्या, हा जो युरेटर आहे, युरेटरचा हा जो ब्रॉड एंड आहे, हा जो पार्ट आहे याला म्हणतात पेल्विस। काय म्हणायचं याला, रिनल पेल्विस। किडनीचं फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ युरिन। मग युरिन जे किडनीमध्ये प्रोड्यूस झालं हे पेल्विसमध्ये येतं आणि पेल्विस नंतर युरेटर त्याला पुढे कॅरी करतात। आता लक्षात घ्या, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी। इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनीमध्ये आपण पाहणार आहोत हा जो आउटर पार्ट आहे याला काय म्हटलं, रिनल कॉर्टेक्स। दिस आउटर पार्ट इट इज कॉल्ड ॲज रिनल कॉर्टेक्स। तो असा ग्रॅन्युलर असतो, म्हणजे असा दाणेदार असतो, तो डार्क असतो आणि त्याच्या भोवती जे कवरिंग असतं त्यानंतर रिनल कॅप्सूल। नंतर जो दुसरा पार्ट आहे हा एवढा, याला काय म्हटलं जातं, मेडुला, रिनल मेडुला। आता या मेडुलामध्ये तुम्ही पाहणार, या मेडुलामध्ये काय असे कोनिकल पिरॅमिड्स आहेत, त्याला म्हटलं रिनल पिरॅमिड। त्याचा जो बेस आहे बघा, हा बेस आहे, हा बेस कुठे आहे, कॉर्टेक्सकडे, आणि अपेक्स कुठे आहे, पेल्विसकडे। हा जो अपायकल पार्ट आहे ज्याला म्हटलं जातं रिनल पॅपिला, हा जो आहे हा कुठे आहे, या पेल्विस रिजनकडे आहे। मग लक्षात घ्या, दोन रिजन्स आहेत, आउटर पार्ट इज कॉल्ड ॲज रिनल कॉर्टेक्स अँड इनर पार्ट इज कॉल्ड ॲज मेडुला। मेडुला शोज रिनल पिरॅमिड, हे जे आहे ते पिरॅमिड्स आहेत आणि पिरॅमिडचा जो बेस आहे तो कॉर्टेक्सकडे आहे आणि अपेक्स कोणाकडे आहे, पेल्विसकडे आहे। नंतर दिलं आहे मायनर कॅलिक्स, मेजर कॅलिक्स। मग हा जो रिनल पिरॅमिड आहे असा, त्याचा हा जो अपेक्स आहे त्याला म्हटलं पॅपिला, तो ओपन होतो मायनर कॅलिक्समध्ये, असं लक्षात घ्या। हा एक पिरॅमिड आहे, हा दुसरा पिरॅमिड आहे, हे ओपन होणार इथं कॅलिक्समध्ये, मायनर कॅलिक्स, आणि मायनर कॅलिक्स ओपन होता मेजर कॅलिक्समध्ये आणि ते ओपन होतात त्या पेल्विसमध्ये। अशा प्रकारे युरिन कॅरी केलं जाईल
कुठून कुठे? या कलेक्टिंग डक्टपासून येईल ते ह्या मायनर कॅलिक्स, मायनरमधून मेजर आणि मेजरमधून नंतर कुठे येणार आहे? पेल्विस, आणि पेल्विसकडून कुठे येणार आहे? युरेटरकडे येणार आहे. म्हणजे त्याला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी. आता पुन्हा डिटेल पाहूया. किती किडनीज आहेत? 2. त्याचा कलर कसा आहे? रेडिश ब्राऊन. त्याचा शेप कसा आहे? बीन शेप. लेंथ आहे 10 सेंटीमीटर, विड्थ आहे 6 सेंटीमीटर. लोकेशन लक्षात घ्या. आता इथं लोकेशन दाखवलं आहे. कुठे? त्या ऑन आयदर साईड ऑफ द, कुठे आहेत त्या? दे आर लोकेटेड ऑन आयदर साईड ऑफ दिस बॅकबोन. हा बॅकबोन आहे किंवा आपला व्हर्टिबल कॉलम आहे, त्याच्या 2 बाजूला त्या लोकेटेड आहेत. आणि प्रोटेक्शन पण आहे त्याला. प्रोटेक्शन काय? लास्ट 2 पेअर्स ऑफ रिब्स. आपल्या ज्या थोरॅसिक केज आहे त्याच्या ज्या 2 रिब्स आहेत त्याने ते प्रोटेक्टेड आहेत. मग आता पुढचा पार्ट आहे. राईट किडनी सांगितलं मी तुम्हाला, लोअर आहे, लेफ्ट अप्पर आहे. नंतर युरेटर म्हणजे काय? ट्यूब विच अराईज फ्रॉम हायलम. हा जो नॉच आहे हायलम त्याच्यापासून जे ट्यूब अराईज होतात त्याला काय म्हणायचं? युरेटर. हा मेडियन सरफेस आहे किडनीचा, तिथून ते अराईज होतात आणि ते किडनी आणि ब्लॅडरला कनेक्ट करतात. कनेक्ट बिहाइंड युरिनरी ब्लॅडर इन द लोअर पार्ट ऑफ ॲबडॉमिन. आता लक्षात घ्या हे कसे कनेक्ट होतात. हे जर ब्लॅडर आहे, या ब्लॅडरला ते डायरेक्टली असे कनेक्ट नाहीत, तर ते असे मागून येऊन ओपन होतात. मग त्याला काय म्हटलं? दे ओपन ऑब्लिकली. असे ओपन होत आहेत. इथं वरती ओपनिंग नाही त्याचं, इथं नाही. दे ओपन ऑब्लिकली म्हणून असे डॉट दाखवतात इथं. मग आता याच्यामुळे काय होतं? यामुळे जे युरिन इथं प्रोड्यूस झालं आहे किडनीमध्ये ते स्टोअर होतं या ब्लॅडरमध्ये, आणि ब्लॅडरमध्ये ज्या वेळेला स्टोअर होतं आहे तर त्यावेळेला पुढे ते ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. ब्लॅडर काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. आणि ज्या वेळेला हे ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होईल त्यावेळेला याच्यामधून युरिन इकडे येऊ शकत नाही. दिस ओपनिंग दे प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ द युरिन. युरिनला बॅक जाऊ दिलं जात नाही. कोणामुळे? ह्या युरेटरच्या ओपनिंगमुळे, कारण ते असे ऑब्लिकली ओपन होतात म्हणून. पेल्विस सांगितलं तुम्हाला, फ्रंट एंड ऑफ युरेटर. हा जो युरेटर आहे याचा हा जो फ्रंट एंड आहे हा एक्सपांडेड आहे आणि त्याला म्हटलं जातं पेल्विस. पेल्विस म्हणजे काय? बेसिन किंवा कप. बघा ह्या डायग्राममध्ये तुम्ही पाहिलं होतं, हा पेल्विस आहे, हा ब्रॉड एंड आहे. युरिन प्रोड्यूस इन किडनीज अँड कॉन्स्टंटली फ्लोज थ्रू युरेटर. इथून कॉन्स्टंटली प्रोड्यूस होईल आणि नंतर कोणामध्ये येत राहील? ते युरेटरमध्ये, आणि युरेटरमधून फायनली ब्लॅडरमध्ये. आणि कंटिन्युअसली जसं ब्लॅडर फुल झालं तसं ते एम्प्टी केलं जाईल आणि ते युरिन जे आहे ते आउटसाईडला कॅरी करेल. कोण करेल? कॅरीड बाय युरेथ्रा. दॅट युरिन इज कॅरीड बाय युरेथ्रा अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज मिक्च्युरेशन. त्याला काय म्हणायचं आपण? मिक्च्युरेशन. दॅट इज ॲक्ट ऑफ वॉइडिंग युरिन आउट. युरिन बाहेर टाकण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं मिक्च्युरेशन. आता हे सांगितलं मी तुम्हाला, द ओपनिंग ऑफ युरेटर इन टू ब्लॅडर आर समवॉट प्रोजेक्टिंग अँड ॲक्ट लाईक वॉल अँड प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ युरिन वेन ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट्स टू पास आउट युरिन. म्हणजे ज्या वेळेला हे ब्लॅडर हे ब्लॅडर जे आहे कॉन्ट्रॅक्ट होईल तर त्यावेळेला युरिन जे आहे ते अगेन युरेटरमध्ये जाणार नाही. म्हणजे त्याचा जो बॅकफ्लो आहे तो अवॉइड करेल. कोण? हे वॉल अवॉइड करते. स्पिंक्टर. मग इथं आता पुढे युरेथ्रल स्पिंक्टर असतात. आता स्पिंक्टर म्हणजे काय? सर्क्युलर मसल दॅट गार्ड द ओपनिंग ऑफ ब्लॅडर इन टू द युरेथ्रा. म्हणजे ब्लॅडर ज्या वेळेला युरेथ्रामध्ये ओपन होतं तर इथं सर्क्युलर
मसलने बनलेलं स्पिंक्टर असतात. आणि केव्हा रिलॅक्स होतं ते? जेव्हा युरिनेशन होतं, दॅट इज मिक्च्युरेशन. म्हणजे ज्या वेळेला युरिन बाहेर टाकलं जातं त्यावेळेलाच ते ओपन होतील. आणि हे कोणाच्या कंट्रोलमध्ये असेल? अंडर ॲन इम्पल्स फ्रॉम द ब्रेन. म्हणजे ब्रेनकडून ज्या वेळेला इम्पल्स येईल, ज्या वेळेला ती सूचना येईल, त्याच वेळेला हे ओपन होतील. मग दोन प्रकारचे स्पिंक्टर आहे, इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टर आणि दुसरा आहे एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टर. आता इंटरनल जो आहे तो रिफ्लेक्स ॲक्शनने ओपन होतो, म्हणजे तो इनव्हॉलंटरी आहे. आणि दुसरा एक्सटर्नल जो तो व्हॉलंटरी आहे, म्हणजे तो आपल्या इच्छेनुसार चालतो. म्हणजे लक्षात घ्या, ज्या वेळेला इंटरनल ओपन होईल त्यावेळेला त्या व्यक्तीला वाटतं की आपलं ब्लॅडर फुल झालं, आता आपल्याला मिक्च्युरेशनला जावं लागेल. आणि तो ज्या वेळेला जातो तेव्हा त्याच्या इच्छेनुसार एक्सटर्नल जे स्पिंक्टर आहे ते ओपन होतं. मग इंटरनल कसं आहे? इनव्हॉलंटरी आहे. आणि एक्सटर्नल कसं आहे? व्हॉलंटरी आहे. असे क्वेश्चन तुम्हाला नीटला विचारले जातात. आता आपण पाहिले इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी. किती रिजन सांगितलं होते मी तुम्हाला? 2. कॉर्टेक्स आणि दुसरं काय? मेडुला. कॉर्टेक्स हे आउटर आहे आणि डार्क आहे. नंतर मेडुला हे पिरॅमिड असलेला रिजन काय आहे? मेडुला. त्याचा कलर कसा आहे? लाईट आहे आणि ते स्ट्रायटेड आहे. बघा असे स्ट्रायशन दिसतात, रेषा रेषा दिसतात ना, मग ते काय ते पण पाहायचं आपल्याला. नंतर मेडुला कशापासून बनलेला आहे? पिरॅमिडपासून बनलेला आहे. आणि पिरॅमिडचा जो अपेक्स आहे त्याला काय म्हटलं आपण? पॅपिला. बघा हा अपेक्स जो आहे त्याला म्हटलं पॅपिला. जो पॅपिला पेल्विसकडे आहे. नंतर पॅपिला ओपन होतो कोणामध्ये? मायनर कॅलिक्स. मायनर ओपन होता मेजर कॅलिक्समध्ये. आता हा जो कॉर्टेक्सचा पार्ट आहे जो मेडुलामध्ये एंट्री मिळवतो, इन बिटवीन पिरॅमिड आहे, त्याला म्हणता काय? रिनल कॉलम और कॉलम ऑफ बर्टिनी. दे आर कॉल्ड ॲज रिनल कॉलम और कॉलम ऑफ बर्टिनी. आता हा जो पेल्विस आहे, हा इथे पेल्विस आहे, हे हायलम आहे. या आयलममधून ब्लड व्हेसल किडनीला लीव करतात किंवा एंट्री मिळवतात. म्हणजे रिनल वेन बाहेर येते, रिनल आर्टरी इथून एंट्री करते. तसं काही नर आहेत ते एंट्री आणि एक्झिट करतात कोणा थ्रू? या हायलम थ्रू. हा जो नॉच आहे त्याच्या थ्रू. आणि किडनीचं कवरिंग असतं कॅप्सूल. आता ईच किडनी हॅज 1 मिलियन कॉम्प्लेक्स ट्युब्युलर स्ट्रक्चर कॉल्ड युरिनिफेरस ट्युब्यूल, ज्यालाच म्हटलं जातं नेफ्रॉन किंवा रिनल ट्युब्यूल किंवा किडनी ट्युब्यूल. हे बघा हा एक नेफ्रॉन दाखवला आहे. असे प्रत्येक किडनीमध्ये 1 मिलियन नेफ्रॉन असतात की जे किडनीचं फंक्शन परफॉर्म करतात. म्हणून त्याला काय म्हटलं? द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी कॉल्ड ॲज नेफ्रॉन. म्हणजे किडनीचं जे सगळं फंक्शन आहे ते कॅरी करतात आणि किडनीचं स्ट्रक्चर त्यापासून बनलेलं आहे. मग आता आपण कॉर्टेक्स पाहत होतो ना, कॉर्टेक्समध्ये एवढा पार्ट असतो नेफ्रॉनचा, दॅट इज माल्फिजियन बॉडी, PCT, DCT. आणि जो मेडुला आहे त्यामध्ये हा लूप ऑफ हेनले असतो आणि म्हणून ते असं स्ट्रायटेड असतं. पुढे पाहूया आपण. नेफ्रॉनचे 2 पार्ट्स आहेत. पहिला जो पार्ट आहे दॅट इज ग्लोमेरुलस आणि नंतर हा जो पार्ट आहे हा पुढचा दॅट इज रिनल ट्युब्यूल. आता हे जे ग्लोमेरुलस हे सिच्युएटेड आहे कप शेप स्ट्रक्चर ज्याला म्हटलं जातं बोमेन्स कॅप्सूल. हे बघा हे जे कप शेप स्ट्रक्चर आहे याला काय म्हणायचं? बोमेन्स कॅप्सूल. आणि हे जे रेड दाखवलं आहे हे आहे ग्लोमेरुलस. आता ग्लोमेरुलस कोण फॉर्म करतं? ॲफ्रंट आर्टेरियल आणि इफ्रंट आर्टेरियल. आता ॲफ्रंट आर्टेरियल इथे एंट्री मिळवतो आणि तो ब्रांच होते कॅपिलरी नेटवर्क फॉर्म करतो आणि तिथून जे आर्टेरियल बाहेर पडतो तो इफ्रंट आर्टेरियल. म्हणजे ॲफ्रंट इथे ब्लड घेऊन येतो आणि इफ्रंट इथून ब्लड घेऊन बाहेर पडतो. आणि हे जे टप ऑफ कॅपिलरी नेटवर्क आहे याला म्हटलं जातं ग्लोमेरुलस. मग ही झाली माल्फिजियन बॉडी की ज्यामध्ये काय बोमेन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस टुगेदर फॉर्म माल्फिजियन बॉडी.
आता इथं ब्लड कोण घेऊन येतं? ॲफरंट आर्टेरियल. त्याची डायमीटर जास्त आहे आणि इफ्रंटची कमी आहे आणि यामुळे इथं प्रेशर येतं. मग लक्षात घ्या, ब्लड फ्रॉम द ग्लोमेरुलस इज कॅरीड बाय इफ्रंट आर्टेरियल. द रिनल ट्यूब्यूल बिगिन्स विथ डबल वॉल कप लाईक स्ट्रक्चर. काय म्हटलं आपण याला? बोमेन्स कॅप्सूल. आणि त्याच्यामध्ये काय आहे? दिस बोमेन्स कॅप्सूल एनक्लोजेस द ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस अलॉंग विथ बोमेन्स कॅप्सूल हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे याला काय म्हणायचं? माल्पिगियन बॉडी, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिनल कार्पस्कल. आता पुढे पाहायचं आपल्याला रिनल ट्यूब्यूलचे पार्ट. हे झालं बघा, हे झालं माल्पिगियन बॉडी. आता हा जो नेफ्रॉन आहे त्याच्यामध्ये अजून काय आहे? PCT, ज्याला म्हणायचं प्रॉक्झिमल कॉईल ट्यूब्यूल और प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. नंतर हे लूप ऑफ हेनले, ट्यूब शेप स्ट्रक्चर. त्याचा हा आहे डिसेंडिंग लिम. त्याचा हा पार्ट आहे असेंडिंग लिम. नंतर हा पार्ट आहे DCT, दॅट इज डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आणि फायनली हा DCT ओपन होणार आहे कशामध्ये? कलेक्टिंग डक्ट. मग लक्षात घ्या, हा नेफ्रॉन इथं ओपन होतं आहे, तसा दुसरा इथं ओपन होतं आहे, तिसरा, असे मिनी नेफ्रॉन ओपन इन टू द कलेक्टिंग डक्ट. आणि तिथून पुढे युरिन कॅरी होणार आहे रिनल पेल्विसपर्यंत. आता जो इफ्रंट आर्टेरियल इथून निघतो बाहेर आणि इथून तो ब्रांच होतो आणि तो नेटवर्क फॉर्म करतो या रिनल ट्यूब्यूलवर. त्याला म्हटलं जातं पेरिट्यूब्युलर कॅपिलरी नेटवर्क. आता या नेटवर्कचं हे जे ह्या काही ब्रांचेस आहे ज्या लूप ऑफ हेनले भोवती आहेत, हे लूप ऑफ हेनले, आणि त्याला ते पॅरलल आहे. याला काय म्हटलं जातं? व्हासा रेक्टा. याला काय म्हटलं आहे? व्हासा रेक्टा, विच इज पॅरलल टू दिस लूप ऑफ हेनले. आणि सगळं मिळून हे नेटवर्क जे रेड कलरचं दाखवलं ना, याला काय म्हणायचं? पेरिट्यूब्युलर कॅपिलरी नेटवर्क. मग ट्यूब्यूल फर्दर कंटिन्यू टू फॉर्म हायली कॉईल नेटवर्क कॉल्ड ॲज PCT. नंतर पुढे बघा, हेअर पिन शेप, डोक्याला लावायची जी पिन असते ना, आकडा असतो आईचा, तो जो आहे त्याला म्हणायचं हेनलेज लूप. हा नेक्स्ट पार्ट आहे रिनल ट्यूब्यूलचा, ज्याचे दोन पार्ट पाहिले मी. डिसेंडिंग लिम बघा, ॲरो दाखवला आहे, खाली दाखवलं ना ॲरो. मग हे काय झालं? हा पार्ट झाला डिसेंडिंग लिम आणि हा पार्ट असेंडिंग लिम. असेंडिंग लिम कंटिन्यू ॲज अनदर हायली कॉइल्ड ट्यूब्युलर स्ट्रक्चर कॉल्ड ॲज DCT. मग हा जो पार्ट झाला तो झाला DCT. आणि DCT ओपन होणार आहे कलेक्टिंग डक्टमध्ये. DCT ऑफ मिनी नेफ्रॉन ओपन इन टू स्ट्रेट ट्यूब कॉल्ड ॲज कलेक्टिंग डक्ट. आता लक्षात घ्या, हा DCT आहे ग्रीन कलरचा, हा दुसरा DCT. हे सगळे ओपन झाले कोणामध्ये? कलेक्टिंग डक्टमध्ये. ही झाली कलेक्टिंग डक्ट. आणि ते सगळं कुठे ओपन होणार आहे? रिनल पेल्विसमध्ये. हा एक आपल्याला पिरॅमिड दाखवला आहे, रिनल पिरॅमिड, जे आपण पाहिलं ना किडनीमध्ये. असं ही किडनी होती आणि किडनीमध्ये हे जे ट्रँग्युलर स्ट्रक्चर होते ते पिरॅमिड, त्यातला हा एक एनलार्ज करून दाखवला आहे. मग याच्यामध्ये ही कलेक्टिंग डक्ट आणि फायनली कोणामध्ये होणार आहे? ती कॉमन कलेक्टिंग डक्ट आणि ती ओपन होणार आहे पेल्विसमध्ये. मग आता पुढचं जे आहे माल्पिजियन कॉर्पस्कल, हे झालं माल्पिजियन कॉर्पस्कल. नंतर PCT, DCT ऑफ नेफ्रॉन सिच्युएटेड इन द कॉर्टेक्स रिजन ऑफ द किडनी. मग हा लक्षात घ्या, हा कॉर्टेक्स पार्ट आहे. हे पिरॅमिड आहे ना, त्याच्यामध्ये हा कॉर्टेक्स. मग कॉर्टेक्समध्ये काय आलं? हे माल्पिजियन कॉर्पस्कल, नंतर PCT, DCT. आणि लूप ऑफ हेनले कुठे आहे? इथं मेडुलामध्ये आहे. प्रत्येक नेफ्रॉनचा लूप ऑफ हेनले मेडुलामध्ये आहे, म्हणून मेडुला कसा असा स्ट्रायटेड आहे. आणि इथं हे माल्पिजियन कार्पस्कल आहे, म्हणून हे ग्रॅन्युलर आहे. द ॲफरंट आर्टेरियल इमर्जिंग फ्रॉम द ग्लोमेरुलस फॉर्म अ फाईन कॅपिलरी नेटवर्क अराउंड द रिनल ट्यूब्यूल कॉल्ड द पेरिट्यूब्युलर कॅपिलरीज. आता लक्षात घ्या, हा ॲफरंट आर्टेरियल इथून बाहेर पडला, नंतर इथं तो असा ब्रांच झाला. हे रेड कलरचं सगळं ब्रांचिंग आहे त्याचं, आणि त्याला काय म्हटलं? पेरिट्यूब्युलर कॅपिलरी नेटवर्क.
A minute vessel of this network run parallel to the loop of Henle's, forming a U-shaped vasa recta. Vasa recta is absent or highly reduced in cortical nephron. आता लक्षात घ्या, हे सांगितलं मी तुम्हाला, हे वासा रेक्टा आहे. हा जो यू शेप लूप ऑफ हेनले आहे, तर हा लक्षात घ्या, हा यू शेप लूप ऑफ हेनले, त्याला पॅरलस असणारं हे कॅपिलरी नेटवर्क, त्याला म्हणायचं व्यासा रेक्टा. आणि हे कोणामध्ये ॲब्सेंट आहे? कॉर्टिकल नेफ्रॉन, म्हणजे जे नेफ्रॉन कॉर्टेक्समध्ये सिच्युएटेड आहे ते काय? कॉर्टिकल नेफ्रॉन. लक्षात घ्या, पुन्हा एक नेफ्रॉन दाखवला आहे. मग नेफ्रॉनचे पार्ट लक्षात घ्या, हे माल्फिजियन कॉर्पस्कल किंवा माल्फिगियन बॉडी म्हणणार. त्याचे दोन पार्ट, ग्लोमेरुलस आणि हे कप शेप काय झालं? बोमेस कॅप्सूल. त्यानंतरचा कॉईल पार्ट PCT, नंतर लूप ऑफ हेनले, नंतर पुन्हा कॉईल पार्ट काय म्हणणार त्याला? DCT. आणि DCT ओपन कोणामध्ये होणार? कलेक्टिंग डक्टमध्ये. हे झालं स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. थँक्यू.